हॅलो. दरम्यान चालू असलेला सामना धामणे विरुद्ध विठाई हॉस्पिटल 11 कसरा. नाणेफेकीचा कॉल धामणी संघाने जिंकल्यानंतर नक्कीच वातावरणाचा विचार करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि विठाई हॉस्पिटल 11 याला फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेले आहे. परंतु रबर बॉल स्पर्धा म्हटलं म्हणजे कोणत्याही क्षणी सामन्याचं पारडं बदलतं आणि त्याच अनुषंगाने मैदानात उतरले ते फलंदाजीसाठी कुणाल आणि निलेश. दरम्यान बॉलिंग मार्कवरती सज्ज होतो तो गणेश. पहिलं षटक आणि नक्कीच पावसाळी स्पर्धा असल्यामुळे या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्ले काही नसणार आहे. पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत 6 फलंदाज क्षेत्ररक्षक बाहेर असणार. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येतोय तो मैदानात गणेश. त्याचा सामना करेल निलेश. पहिला चेंडू बॅट कट 1 धावेसाठी. दरम्यान विठाई हॉस्पिटल 11 यांनी खातं ओपन केलेलं आहे 1 धावेनी. आता मात्र स्ट्राईकला गेला तो कुणाल. पहिला चेंडू मोठा प्रहार परंतु या ठिकाणी 1च धाव. दरम्यान 2 चेंडू 2 धावा. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो गणेश. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट मारा करल. 6 षटकांचा हा सामना. पहिलं षटक हाताळतो तो गणेश. पुन्हा एकदा पाहिजे तसे फटके मारू देत नाही गणेश. परंतु कसाराच्या वतीने एक धडाडीचे फलंदाज मैदानात उपस्थित आहे. कोणत्याही क्षणी बॅटमनना फटके येऊ शकतात. बघूया पुढचा चेंडू. आणि मी म्हटलं होतं त्याचप्रमाणे कुणाल ऑन द फायर. पहिला षटकार त्याच्या बॅटमधनं येतोय. एक चांगला पुल शॉट बघायला मिळाला. 2 चेंडू बाकी अजूनही षटकातील. पुन्हा एकदा आत्ता मात्र गडी बाद होतोय आणि या ठिकाणी तोपर्यंत आहे ना 2 मिनिटं. गेला तो एकनाथ. बघूया काय करतो तो एकनाथ. षटकातील शेवटचा चेंडू. बघूया कसा परिचय होतो एकनाथ. खूपच सुंदर हा कार्पेट शॉट. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण गणेशांच्या मार्फत. परंतु निर्धाव चेंडू. षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आली ती 9. आता मात्र स्ट्राईकला आलं तर निलेश. कृपया गोलंदाजाचं नाव कळवायचंय. संदीप वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन आलं तर संदीप. संदीप तो निलेश.
बघूया निलेश कसा परिचय घेतोय. उंच मारला फटका, बघूया झेल होतो का चेंडू खाली. गणेश तितका सुंदर असा झेल. इथे मात्र गरीब बाद. विठ्ठाई क्लिनिक या संघाला मोठा झटका. आत्ता मात्र निलेशची जागा सांभाळून गेला तो मंगेश नावाजला असा कसरा गावातील द ग्रेट खली. आला चेंडू बाहेर. तितकीच धाडवीचा असा फलंदाज. बघूया काय करतो तो मंगेश आपल्या संघासाठी. बघूया षटकातील दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद केला तर संदीप याने खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतो. संदीप खूपच सुंदर अलगट कडून गेला चेंडू. बघूया परिणाम स्वरूप एक धाव. गच्चा असं क्षेत्ररक्षण परंतु एकच धाव. 2 चेंडू 10 धावा. बघूया आता संदीपचा समाचार एकनाथ कसा घेतोय. षटकातील तिसरा चेंडू. बघूया खूपच सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू. फलंदाजाला काही समजला नाही. इथे मात्र फलंदाज बीट होताने खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना संदीप. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर असं गोलंदाजी करताना. बघूया एकनाथ आपल्या संघासाठी मोठा प्रहार घेतोय का. परंतु कसरमधले नावाजलेले दोन्ही फलंदाज असे फलंदाज आहेत की पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता तर षटकातील शेवटचा चेंडू. इथं आता एकच धाव देतोय तो संदीप परंतु एक गडी बाद. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. बघूया झेल होतोय का. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. इथे मात्र स्ट्राईकला तोच फलंदाज. इथे मात्र खूपच सुंदर असं कमबॅक करताना धामणी संघ. एक गडी बाद आणि 2च धावा दिल्यात संदीप यांनी. धावसंख्या आली ती 11. आता मात्र पुन्हा धामणी संघात असतील ज्या गोलंदाजाने मारला तर तोच गोलंदाज गणेश. गणेश 2. बघूया षटकातील पहिला चेंडू. इथे मात्र सुंदर अशी वर्षाव करताना वरून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाजाला कुठे समजत नाहीये चेंडू कसा तो कधी खाली तर कधी वर. बघूया षटकातील दुसरा चेंडू. तोच गोलंदाज. पुन्हा एकदा बीट होताने निर्धाव चेंडू. इथं तर षटकातील दोन्ही चेंडू निर्धाव. फलंदाजाला काही समजत नाहीये. षटकातील तिसरा चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना गणेश. इथे मात्र उंच मारला फटका. दोन्ही चेंडूंचे धाव वसूल. खणखणीत षटकार. पंचांचे दोन्ही हात हवेत. धाव संख्या आली ती 17. षटकातील चौथा चेंडू. बघूया खूपच सुंदर असा फटका. नेत्र विपक्ष फटका. पुन्हा एकदा ऑफसाईडला कडून गेला. गच्चा असं क्षेत्ररक्षण. बघूया तिथे गच्चा असं दोन्ही क्षेत्ररक्षण. गच्चा असं क्षेत्ररक्षण. कार्पेट अलॉंग शॉट. चौकार. खूपच सुंदर अशी कमबॅक करताना एकनाथ सर.
षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया कसे समाचार घेतात ते एकनाथ सर. मात्र खूप सुंदर असा फटका, तितकंच कमबॅक करताना षटकार. इथे मात्र विठाई क्लिनिकलला कुठेतरी धावांचा डोंगर उभारताना धावसंख्या आली ती 27. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. इथे मात्र संदीप गणेशला सांगताना बघूया गणेश संदीपचा ऐकतोय. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा तोच फटका, परंतु त्याच धावा. खूपच सुराचा षटकार. धावसंख्या आली होती. खूपच डेंजर खतरनाक कमबॅक. थरारा घामनी या संघाला थरारा सुटलाय. भर पावसामध्ये घाम फोडलाय तो एकनाथ सरांनी. धावसंख्या 33. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. आता मात्र वैयक्तिक दुसरं चौथं षटक घेऊन आला तो संदीप. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली ती मागे संदीप यांनी. बघूया संदीप कमबॅक करतोय का संदीपही कुठेतरी कमी पडतो. बघूया आता मात्र स्ट्राईक लागतो. खूपच सुंदर असा चेंडू, शॉर्ट चेंडू, निर्धाव चेंडू. षटकातील दुसरा चेंडू. उत्तम मात्र खूपच सुंदर असा फटका आउट ऑफ रोडच्या बाहेर. इथे मात्र मला वाटतं 6 धावा नसून 9 दिला पाहिजे, परंतु नियमानुसार 7 धावा असतील. धावसंख्या 39. षटकातील 2 चेंडू. अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक. इथे मात्र कुठेतरी बघूया झेल होतोय का, परंतु डिक्लेअर स्वरूपात एकच धाव. धावसंख्येवर धावसंख्या 40. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. इथे मात्र विठाई क्लिनिकच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती हास्य. पुन्हा एकदा हवेमधील फटका. बघूया झेल होतोय का, परंतु डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. धावसंख्येवर धावसंख्या आली ती धावसंख्या 42. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. शिल्लक. बघूया षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र पुन्हा सुंदर असा फटका, परंतु एकच धाव. धावसंख्येत भर धावसंख्या आली ती 43. आता तर षटकातील शेवटचा चेंडू. कसा समाचार घेतो तो वंगेश टू संदीप. नावाजला असा कसर गावातील धाडोजीचा फलंदाज. षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र मिस हिट होताना निर्धाव चेंडू. षटक समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 43. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 43. इथे मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन आले ते सुद्दाम सर. बघूया षटकातील पहिला चेंडू. बघूया कसं समाचार घेतात एकनाथ सर. इथे मात्र बीट होताना निर्धाव चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक.
इथे मात्र खूप असा काटे शॉट बघूया. परिणाम स्वरूपी गच्चा असे क्षेत्ररक्षण. परिणाम स्वरूपी 4 धावा. धाव संख्येत भर. धाव संख्या होती 47. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. बघूया कसे समाचार घेत आहे ते एकनाथ सर. षटकातील 3रा चेंडू. इथे मात्र स्लो डिलिव्हरी. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतो पळतोय परंतु परिणाम स्वरूपी 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का परंतु 2च धावा. धाव संख्येत भर. धाव संख्या होती 49. 49. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. तोच गोलंदाज तोच फलंदाज. बघूया कसा समाचार घेतोय. इथे मात्र ऑफसाईडला कडून गेलं. तितकं सुंदर असा प्रयत्न होता परंतु झेल सुटलाय. परिणाम स्वरूपी 1च धाव. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण सूरज यांच्या मार्फत. इथे मात्र विठाई क्लिनिक संघाचं अर्धशतक पूर्ण. आता मात्र षटकातील 2 चेंडू शिल्लक. इथे मात्र कुठेतरी फलंदाज बीट होत नाही. स्लोअर डिलिव्हरी. खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल सुदाम सरांची. शेवटचा चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली मात्र 50. कुठेतरी विठाई संघाला हा सामना जरी विजय व्हायचा असेल कुठेतरी मोठ्या धावांत ताडून उभं राहावं लागेल परंतु फटका कुठेतरी फासलाय. धाव पण 1च धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या ती 51. षटक समाप्त. आता तर पहिल्या सत्रातील शेवटचं षटक घेऊन येतोय तो. कृपया पाणी घेऊन जायचंय. इथे मात्र पहिला चेंडू. इथे मात्र हवाई सफर. षटकार. गेंद गई तारामंडल में. धाव संख्येत भर. धाव संख्या येते 57. 57. बघू षटकातील 2रा चेंडू. ये भी गेंद तारामंडल में लेकिन देखते 1 धाव. 2 धावा. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. धाव संख्येत भर. धाव संख्या आली ती 59. अब्दुल कलाम. देखते अगली गेंद तक कैसा समाचार लेते मंगेश जी. अभी देखते गेंद आसमान की तरफ जाती है या फिर फील्डर के हाथ में. ये गेंद गई फिर से. इस पर गेंद उड़ाई लेकिन फील्डर ने पकड़ ली. इथे आता षटकातील 3 चेंडू शिल्लक. धाव संख्या स्थिरावलेली. धाव संख्या आली होती 'बघूया आता मात्र फलंदाजीसाठी गेला तो लखन. लकी कसा समाचार घेतोय. 3 चेंडूंचे कसे समाचार घेतोय. कैसे खेलता है ये बंदा. धाव संख्या आली 59.
देखते षटकातील पुढील चेंडू सुंदर असा फटका साईडला कडून दिलेला परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चौकार. इथे मात्र धावसंख्या मिळते 4 धावसंख्येत भर. धावसंख्या आली ती 63. आता मात्र षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया लखन कसा समाचार घेतोय. ये गेम वाईट अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या आली ती 64. बघूया पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला लखन यांनी. इथे मात्र चेंडू हवेमध्ये झेल होतोय का. इथे मात्र गच्चा असं क्षेत्ररक्षण चौकार. खूपच सुंदर अशी फटकेबाजी करतो तर लखन. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 68. खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना लक्की द रेसर. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र कार्पेट शॉट सुंदर असे क्षेत्ररक्षण गणेश यांच्या मार्फत. तितकं गच्चा अशी फेकी म्हणावं लागेल. बघूया गडी बाद होतोय का. इथे मात्र गडी धाव बाद. एकच धाव गडी बाद. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 69. 70 धावांचं आव्हान दिले ते धामणी संघाला विठाई क्लिनिकने. बघूया धामणी संघ पार पाडतोय का की विठाई संघ रोखतोय. खूपच रोमांचक असा सामना. दोन्ही संघांनी आपले पहिले सामने विजयी खूपच सुंदर अशा पद्धतीने विजय मिळवलाय. बघा आता पुढची दोन सांभाळेल तो
आणि सामन्याला सुरुवात स्ट्राईकला आहे तो गणेश, नॉन स्ट्राईकला आहे तो संदीप आणि गोलंदाजी करतो तो एक्सवायझेड. आणि छान प्रकारे टोललेला चेंडू बघूया आणि अवंतराशी एक धाव. 1 का 2? एकच आहे ना. पंच धावा किती? 1. बघूया त्याचं नाव काय? लखनचा दुसरा चेंडू मारा करतो तो संदीप. पावसाळी सामने आपल्याला बघायला मिळतात. आमचे बापू किरणजी कुराडे जान तुम्ही बघूया. लखाने छान प्रकारे तिरफळात शेत केलाय तो संदीपला काय बॉल समजला नाही. निश्चितच लबर बॉलची प्रॅक्टिस नाही, टेनिसची प्रॅक्टिस असल्यामुळं काही समजलं नाही आणि तिरफळात चित झालाय तो. संदीपची जागा सांभाळण्यासाठी गेले आमचे मोठे बंधू सुदाम भाऊ आणि नॉन स्ट्राईकला आहे तो SK. आणि छान प्रकारे फलंदाजी करतोय तो लखन, नावाजलेला असा गोलंदाज तो कसारे या संघाकडून. लखन तसंच नावाजलेला तो फलंदाज, रोज प्रॅक्टिस असणारे आमचे मोठे बंधू सुदामभाऊ भोसले. त्याचप्रमाणे चांगले पंच म्हणून लाभले आमचे किरण भाऊ बापू. आणि सुदामभाऊ आले आणि गेले. सुदामभाऊला काही समजलं नाही आणि कटच्या स्वरूपात विकेट गेला सुदामभाऊंचा. निश्चितच लबर बॉलची प्रॅक्टिस नाही, मी मागच्या वेळेस पण बोललो होतो. बघूया पुन्हा एकदा लखनचा मारा करतो तो हेडन आणि हेडननी छान प्रकारे हेडनला काही समजलं नाही. बघूया लखन टू हेडन आणि छान प्रकारे मारला निश्चितच हा चौकार. बघूया आणि छान प्रकारे फिल्डिंग ती कुणालची स्वेगी का बघूया. नावाजलेला असा तो फलंदाज इगतपूर तालुक्यामधून आलेला हा संघ गणेश भोसले. बघूया चौकार आणि षटकार मारण्यात मायरा असलेला असा तो गणेश भोसले. बघूया काय करतो आपल्या संघासाठी आणि छान प्रकारे टोलवला. निश्चितच बघूया किती धाव मिळतात. 1 धाव, निश्चितच 1च धाव घेईल गणेश, कारण की गणेशला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे आणि एक 100 वर्षाचा अनुभव असलेले पंच बापू. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 3. खूपच लाजवानी गोष्ट ती धामणी संघासाठी, परंतु कमबॅक करेल गणेश. गणेशनी जर 3 षटकार मारले तर 501 रुपया सुदामभाऊ भोसले यांच्याकडून.
निश्चितच आता स्ट्राईकला आलाय तो हेडॅन, धामणी संघाचा हेडॅन. राग आला तर बॉल डायरेक्ट रोडच्या बाहेर. येणार कधी याची वाट बघते तो धामणी संघ. पे 4 रन. किती किती पाहिजे मला सांगायचं. काहीच मिसफील्ड झालंय दत्ता यांच्याकडून, तर मार्फत 4 धावा. पुढील चेंडू, षटकातील तिसरा चेंडू एकनाथ भाऊ यांचा गणेश साठी. बघूया कशा प्रकारे समाचार घेतो गणेश. इगतपुरी तालुक्यातील नावाजलेला असा संघ धामणी आणि त्या संघाचे सर्व गणेश भोसले, एकनाथ उंच टोलाच्या नादात फटका हवेत. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र मिळणार नाही. एकच धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली 15. सॉरी 3 चेंडू बाकी अजून. 3 चेंडू आणि 15 धावा. पुढील चेंडू आणि
बाद झाले पण ते सांगायचं स्ट्राईकला जो फलंदाज होता हेडन हेडन गारद झालाय आपली विकेट सॅक्रिफाईस करते गणेश साठी पुढील फलंदाज हेडनच्या जागेवर जातो तो 491 दीपक माजी कसारा गावचे सदस्य आता मात्र ते धामणे या गावासाठी चार चेंडू झालेत त्यांचं तो उलट हा बोलतो 4च झालेत 5 झालेत ओके हे 4च झाले इथं दोन्हीकडे पण हा कोणाकडून ओके किरणजी कुराडे यांच्याकडून दीपक भाऊ गायकवाड यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि हा हल्ला चढवलाय एकनाथ दगडे यांच्यावर गणेश भोसले यांनी दमदार षटकार 6 धावांसाठी किरण कुवाडे यांच्याकडून 500 रुपये तसेच शुभम भागडे आणि नितीन लोहरे यांच्याकडून देखील 500 रुपये दीपक भाऊसाठी हा त्यांचा निर्णय काय व्हायचा आपलं वाईट चेंडू दिशाहीन गोलंदाजी काहीसं प्रेशर येत आहे ते एकनाथ दगडे यांच्यावर कोणताही रेव नाही वाईट चेंडू नितीनजी लोहरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक दीपक भाऊ यांच्या प्रत्येक षटकाराला दरम्यान पुढील चेंडू एकनाथ भाऊ यांचा काहीसा स्लाइस केला आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण एकनाथ भाऊ यांचं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22 आता सांग स्कोर सांग आता किती पाहिजे आता मोज हॅलो 18 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष या ठिकाणी थांबली या संघासमोर वाकी या गावचे रहिवासी मास्टर माइंड उर्फ गणेश दरम्यान पुढील चेंडू डॉक्टर प्रवीण या संघाचे सर्व विठाई क्लिनिकचे मालक दीपक भाऊसाठी पहिला चेंडू दिशाहीन चेंडू ओल्ड चेंडू दमदार पावसाची हजेरी या ठिकाणी बघूया दीपक भाऊ गायकवाड वर्सेस डॉक्टर प्रवीण कसा सामना रंगतोय हा 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता दरम्यान पुढील चेंडू खणखणीत मारलेला चेंडूच्या मागे ओंकार आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव धावून पूर्ण आता मात्र 11 चेंडू आणि 46 धावांची गरज दीपक भाऊ यांना पुढील चेंडू हो गणेश भाऊ यांची विकेट गणेश भाऊ यांची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो 08 नंबरची जर्सी सुनील विघ्नेश कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्हायचं विघ्नेश बोरे सुनील जो डॉक्टर प्रवीण यांना यश आलं एक गडी बाद करण्यात दरम्यान पुढील चेंडू डॉक्टर सुनील यांचा डॉक्टर प्रवीण यांचा सुनीलसाठी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण यशरक्षण मात्र वाईट चेंडू दिशाहीन गोलंदाजी डॉक्टर प्रवीण यांची पुढील चेंडू
डॉक्टर प्रवीण यांचा फुलटॉस चेंडू, त्यावर फुलटॉस वसूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र डिक्लेअर स्वरूपात एक धाव. दरम्यान पुढील चेंडू बघूया. दीपक आता ऑन स्ट्राईक, 1500 रुपयाचं पारितोषिक. बघूया कशा प्रकारे समाचार घेतो दीपक आणि उंचावर मारण्याच्या नादात पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एकच धाव. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. कृपया बॉलर्स नेम कळवायचं एकनाथ सर. प्रशांत हा गोलंदाज. दीपकला 1500 रुपयाचे पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला आणि उंचावून मारायच्या नादात जमिनीला चेंडू चालला तिथे सुंदर कुणे यांचं क्षेत्ररक्षण, त्यावर एक धाव घेण्यात यशस्वी दीपक आणि सुनील. दरम्यान पुढील चेंडू षटकातील दुसरा चेंडू सुनील साठी. प्रशांतचा बॅट सुटली आणि बॉल किपरच्या हातात वाईड चेंडू. दिशाहीन गोलंदाजी प्रशांत याची. धावसंख्या 29, 2/9. चला पुढील चेंडू प्रशांत याचा सुनील साठी आणि उंचावर मारलेला चेंडू जातो सीमारेषेकडे. पंच निर्णय करायचा, पंच डिक्लेअर सोबत 1 धावून 1. ओके एकच धाव देण्यात यश. गाडी कुठं झालंय कुठं डिक्लेअर स्वरूपात एक धाव. पुढील चेंडू प्रशांतचा उंचावर मारलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण कोण चुकी करणार. कोणती धाव? एक धाव घेतली. प्रशांत याला काही जेल टिपता आला नाही. दरम्यान एक धाव धावून पडून पूर्ण षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू प्रशांत याचा सुनील साठी दीपक साठी उंचावर मारण्याच्या नादात चेंडू वाईड. दिशाहीन गोलंदाजी वाईड चेंडू. एकूण 2 धावा. पुढील चेंडू प्रशांतचा दीपक भाऊ साठी आणि उंचावर मारला चेंडू जातो गडीबाद. 1500 रुपये कुणाल्याने वाचवले आणि दीपक भाऊ यांचे गेले
थोडक्यात राहिलं भाऊ, थोडी ताकद लावायला पाहिजे होती. नक्कीच आपल्याला 1500 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं. चला सौरभ, दीपक भाऊची जागा सरळ घालतो. सौरभ मोकवणे संघाचा कर्णधार वैभव गगे यायचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. षटक संपले, एक डाव डिक्लेअर स्वरूपात. धाव संख्या आली ती 43, 3 33. डॉक्टर प्रवीण गोलंदाज उंचावर मारायचे नाबाद, गडीबाद. सुनील याचे विकेट. डॉक्टर प्रवीण यांना पुन्हा एकदा यश. आता फलंदाज चाललाय तो देवीदास. काय 2 मिनिटं भाऊ बोल ना. काय 4 ना. ठीक आहे. यानंतरच्या सर्व मॅचेस 4 षटकांच्या होतील आणि 4 गोलंदाज कंपल्सरी. सर्व संघाने नोंद घ्यायचे. 4 बॉलर आणि 4 ओव्हर. लोकवणे संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. वैभव गगे यायचे आपण नाणेफेकीचा कव्हर करण्यासाठी. धर्मवीर संघ आणि लोकवणे शिवशक. तुला काय बाकी तरी कमी नको चावी नाही. आम्ही शिब्या झालं ना. शिब्या चाल गाडी घे. चल त्याला पाहून तुझं गाडी नाही बरं ना. मी षटकार देवीदासाच्या बॅट मधून आघात. 7 धावांसाठी षटकार. घरी सोडून कपडे काय घालायची गरज आहे. कपडे आणले का. हा मग चेंडू सीमारेषेकडे जात होता. मात्र निर्माणचं सुंदर क्षेत्ररक्षण. त्यांच्या धावा काढायच्या आहेत. एकच धाव. ओके. अजून एक षटकाचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू आणि 30 धावांची गरज. प्रत्येक फटका 10 रनांचा पाहिजे. निर्धाव चेंडू. युनिफॉर्म गोलंदाज डॉक्टर प्रवीण. विठाई क्लिनिक कसाराचे सर्व. डॉक्टर प्रवीण. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया कशा प्रकारे समाचार घेतो तो सुनील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाही डॉक्टर. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 30 धावांची गरज. शेवटचा चेंडू. यष्टीरक्षणासाठी आला तो सॅम. ज्याने कधीच कॅच नाही पकडले असा तो सॅम. आणि पुन्हा एकदा त्याने तेच दाखवलं. वाईट चेंडू सोडून दिलाय. मात्र किशोर याने त्याला बॅकअप दिलाय. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 29 धावांची गरज. दरम्यान शेवटचा चेंडू. घेऊन गेला तो. नाही घेऊन गेला तो. त्याच्या हातात दिला होता. त्याच्या हातात दिला होता. उंचावर मारला चेंडू.
विकेट. सॅम बॉल पकडल्याबद्दल अभिनंदन. पूर्ण करिअर मधील पहिली कॅच सॅमची, त्याबद्दल अभिनंदन. शाल आणि श्रीफळ देऊन तुमचं स्वागत करण्यात येईल.